आज आपण बघूया की मलिद्याचे लाडू कसे बनवायचे। आता ही जी रेसिपी आहे ती आम्ही आमच्या घरी फॉलो करतो। बऱ्याचदा सगळ्यांकडे वेगळी रेसिपी असते, तर मी तुम्हाला आमच्या घरातली रेसिपी दाखवते। मी इथे 3 चपात्या घेतल्या आहेत, त्या मी मिक्सरमध्ये टाकून घेतल्या आणि त्यांचा असा थोडासा भुगा करून घेतलाय मी। त्याच्यानंतर याच्यात मी 1 चमचा तूप, त्याच्यातच 1 छोटी वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 मोठा चमचा बडीशेप ॲड केली आहे आणि परत एकदा मिक्सर मी फिरवून घेतलाय। फार एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला ते मिश्रण, थोडंसं लाडू वळता येईल असंच ठेवायचं आहे। तर आता मी या मिश्रणाला ताटामध्ये काढून घेतलंय। आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेऊ शकतो। तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ पावडर तुमच्या हिशोबाने सुद्धा ॲड करू शकता। मला ह्याच्यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स पण ॲड करायचे होते, तर मी ते पण एकदा मिक्सरला लावून घेतले। याच्यात मी बदाम, काजू, खजूर आणि थोडीशी वेलची पूड टाकली होती। हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं चव आवडत असेल तसे तुम्ही याच्यात ॲड करू शकता त्या गोष्टी। आता आपण या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण लाडू वळायला चालू करू शकतो। मुळात कधी काय होतं ना, आपण शाळा किंवा कॉलेजला जेव्हा जातो किंवा ऑफिसला पण जात असतो, तर ट्रॅव्हलिंग टाईममध्ये आपल्याला काय भूक लागून जाते। म्हणजे मुंबईमध्ये तरी मी हे बऱ्याचदा बघितलं आहे लोकांना, की लोकलमध्ये भूक लागून जाते आणि आपण काहीतरी अरबट चरबट खातो। सो त्याच्याऐवजी हे मलिद्याचे लाडू खूपच चांगलं ऑप्शन आहे। पोटसुद्धा भरतं आणि एकदम घरातलं खाणं आणि पौष्टिक आहे एकदम। तर म्हणजे मी पण नेहमी कधी मला जर गावाला जायचं असेल तर मी हे मलिद्याचे लाडू बनवून घेते। कारण कसं होतं ना, की बऱ्याचदा डब्यातनं सांडणारं वगैरे किंवा काही गळणारं अशी गोष्ट घेऊन जायची इच्छा नाही होत, तर मग त्यावेळेला आपण ह्या गोष्टी म्हणजे अशा टाईपचं काहीतरी बनवून खाऊ शकतो। आणि जर कधी पोळ्या एक्स्ट्रा उरतात आपल्याकडे, तर दुसऱ्या दिवशी पण बऱ्याचदा आम्ही हा मलिदा बनवतो। समजा जर कधी पोळ्या उरल्या तर हा खूप छान ऑप्शन आहे। चपातीचा जसं चिवडा करतात तसं आपण ह्या चपातीचे मलिद्याचे लाडूसुद्धा बनवू शकतो। मी आता हे सगळे असे लाडू वळून घेतले त्या मिश्रणातनं आणि आपले लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।